भिवंडी तालुका अंजूर गांव में रामनवमी यात्रा में पहुंचे मान्य श्री माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहब, मान्य श्री जितेंद्र शाम डाकी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण, इनके हाथों से केंद्रीय मंत्री का स्वागत सम्मान किया गया। कई मान्यवर हुए शामिल। आइए देखते हैं इसकी एक रिपोर्ट। प्रथमतः रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने सर्व माझ्या हिंदू बांधवांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। रामनवमीचा हा आमचा उत्सव वडिलोपार्जित आहे, म्हणजे कितीतरी पिढ्या गेल्या आम्ही हा उत्सव आमच्या गावामध्ये साजरा करतोय। हा फक्त अंजूर गावचा उत्सव नाही आहे, तर आसपासची आमची जी 10-12 गावं आहेत त्या गावांचा एकत्र मिळून हा उत्सव असतो। आणि यात्रा अंजूरची जरी असली तरी आजूबाजूच्या ज्या आमच्या मुली सासरी असतात त्या बाजूच्या गावाला सुद्धा आपल्या मुलींना आपल्या गावची यात्रा असल्यासारखं निमंत्रण असतं, त्यांच्या जावई येत असतात आणि मोठी यात्रा त्या निमित्ताने आमची भरत असते। यात्रेचं वैशिष्ट्य असं असते की यात्रा दरवर्षाप्रमाणे मोठी होत जाते, दरवर्षी संख्या वाढत जाते। यात्रेचं स्वरूपही मोठं विस्तारित होत चाललेलं आहे। कितीतरी वर्ष झाली यात्रेला कोणत्या प्रकारचा गालबोट लागलेला नाहीये। एक खूप प्रेमाचा संदेश देणारी ही आमची यात्रा या ठिकाणी उत्सवात साजरी होत असते। सालाबादप्रमाणे दरवर्षी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे जंगी सामने होत असतात। ते उद्याही आमच्याकडे तसे सामने आहेत, त्याचेही थेट प्रक्षेपण असेल। त्यामुळे यात्रेचं एक स्वरूप एक आगळं वेगळं असतं आणि ठाणे जिल्ह्यामध्ये यात्रेला एक मोठा सन्मान आमच्या या लाभलेला आहे। आमच्या पालखीचा उत्सव, पालखी जी आमची असते ती पालखी संध्याकाळी निघत असते, तिचा एक मोठा खूप पसारा असतो। खूप लोक त्या यात्रे पालखीमध्ये उत्सवाला सहभागी होत असतात आणि आनंदाने नाचत गाजत वाद्यामध्ये ही पालखी आमची निघत असते। आणि अशा प्रकारे ही 2 दिवसाची आमची यात्रा, जिथं आम्ही वर्षभर वाट बघत असतो, अशी आमच्या उत्साहात पार पडते। त्यामुळे आजच्या दिवशी आमच्या आजूबाजूच्या गाववाल्यांसहित आमच्या गावातला प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो। आणि रामनवमीचा खरा आनंद हा वर्षातनं एकदा जरी येत असतो तरी हा आनंद पुढचा वर्षभर आम्ही टिकवत असतो आणि परत पुढच्या वर्षीची यात्रेची आम्ही वाट बघत असतो। धन्यवाद। राजा राम राम सीता धन्यवाद।